रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. बऱ्याच जणाला आपणास आमवात आहे का संधिवात आहे हेच कळत नाही. त्याच्यामुळं आमवात वेगळा लक्षात ठेवा आणि संधिवात वेगळा. आमवाताचे उपचार जर तुम्ही संधिवाताला केले किंवा संधिवाताचे उपचार जर तुम्ही आमवाताला केले तर चालत नाही. आमवाताचे जे म्हणजे उपचार आहेत ते वेगळे आणि ते प्रथम आयडेंटिफाय कसं करायचं की आपणास कुठल्या प्रकारचा वात आहे बाबा, कुठल्या प्रकारच्या वातामुळे आपणास त्रास होतोय. तर मी आज या व्हिडिओमध्ये ते पुढे सांगतोय. अतिशय साधा सोपा व्हिडिओ आहे. काही दुखत असू द्या, मग ते आमवातामुळे असू द्या, संधिवातामुळे असू द्या, हे सगळे सांधे, मान, ही बाजू, जिथे जिथे सांधे आहेत त्या सांध्या ठिकाणी हा वात मग दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारचा असेल, गुडघे, पायाची बोटं किंवा खाली तळवे किंवा हा भाग आगाग व्हायला सुरुवात होते. मग हे ओळखायचं कसं तर साधं सोपं आहे. लक्षात ठेवा, ओळखणं साधं सोपं आहे. अतिशय छोटा व्हिडिओ होणार आहे. बरेच जण मोहरीचं तेल लावतात, बरेच जण तिळाचं तेल लावतात, पण ओळखू आल्याशिवाय तुम्ही कोणतंही तेल लावा, तुम्हाला फरक पडणार नाही. आणि ते तेल कसं लावायचं तेही मी त्याचाही व्हिडिओ तयार केलेला आहे. स्वतः मी जे करतो 30 वर्ष झाली हा एक्सपेरिमेंट करतो मी. लक्षात ठेवा, त्याच्यामुळं माझ्या तब्येतीमध्ये जे माझं वजन आहे 100 किलो, ते 100 किलो वजन माझं मेंटेन करून त्याच्यावरही जाऊ देत नाही, त्याच्या खाली येऊ देत नाही. शेवटी दिवसभर उभा राहायचं म्हटल्यानंतर आपल्याकडं क्षमता, ताकद तर असणं आवश्यक असतं. तर तेल उलट लावायचंय, त्याचा व्हिडिओ मी तयार केला, तो पहा. आता सांगतोय, घरामध्ये गोड तेल असतं बघा. गोड तेल जर तुम्ही शरीराला लावलं, जिथे जिथे दुखतंय त्या ठिकाणी जर लावलं आणि तुम्हाला जास्त वेदना होऊ लागल्या, लक्षात ठेवायच्या या गोष्टी, तर 101% तुम्हाला आमवात आहे. मग त्यासाठी आमवातावरचा जो व्हिडिओ आहे तो पहा आणि त्या पद्धतीनं उपचार करा. आणि जर गोडे तेल लावून, गोडे तेल म्हणजे आपण स्वयंपाकासाठी वापरतो, ते गोडे तेल लावून जर तुम्हाला अजिबात वेदना झाल्या नाही, त्रास झाला नाही, तर लक्षात ठेवायचं आपणाला जो वात आहे तो संधिवात आहे. साधा सोपा अतिशय कमी व्हिडिओमध्ये छोटस मात्र फार मोठी माहिती सांगितली. आयुष्य गेलं तर हेच कळत नाही अगोदर आपल्याला कुठला वात होता. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, ज्यांचा कृपा आशीर्वाद मला आहे, पांडुरंगाचा, दत्ताचा आणि माऊलींचा, त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. कुंडलिक वरदा हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.